देशभरात आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती साजरी केली जाते। महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर दाखल झाले। पहाटेपासूनच महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी चैत्यभूमीवर पाहायला मिळते। तर दुसरीकडे नागपुरातील दीक्षाभूमीवर सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली। देशभरात आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। आणि आपले प्रतिनिधी नागपूर आणि मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपुरातील दीक्षाभूमी येथून जोडले गेलेले आहेत। सर्वात आधी मी चैत्यभूमी जिथे आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आहेत त्यांच्याकडे जाणार आहे। मीनाक्षी, काय सांगशील? सकाळपासून पूर्ण भीमसागर जो आहे तो चैत्यभूमीवर लोटलेला आहे, काय सांगशील? आपण पाहिलं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती आहे आणि या निमित्तानं मोठ्या संख्येने मुंबईचं प्रसिद्ध दादर परिसरामध्ये असलेलं चैत्यभूमीवरती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। आज सकाळी पहाटेपासूनच लोकांची रांग जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। दिवसभरामध्ये अजून गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। मोठमोठे नेते मंडळी जे आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। सध्या काही लोक आहेत या ठिकाणी माझ्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया ते कुठून आलेले आहेत आणि या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी किती मोठ्या उत्साहामध्ये आजची जयंती जी आहे ते साजरा करतात। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? मी वाशीवरून आलेलो आहे, घनसोली गावातून। आजचा दिवस किती महत्त्वाचा आणि कसा साजरा करता तुम्ही? आज आमच्यासाठी एक दिवाळी सणच आहे आणि मी प्रथमच आलो, सकाळी प्रथमच मेणबत्ती व पुष्प अर्पण करण्याचा पहिलाच झालेला आहे आणि पहिलाच मान भेटलेला आहे। त्यासाठी भरपूर म्हणजे आनंद झालेला मला आणि मी म्हणजे मला भरपूर काय आज भेटल्यासारखं झालेलं आहे। प्रथमच आलो आणि प्रथम मी वंदना पण घेतलेली आतमध्ये बसून आणि पहिला मान भेटल्यामुळे मला भरपूर एक मोठा मान भेटला आणि भरपूर बरं वाटलं। आज एक दिवाळी सण आमच्यासाठी सारखं वाटतं, चांगलं एकदम खूप छान वाटतं आजचा दिवस। नक्कीच, तुम्ही कुठून आलेला आहेत आणि काय सांगाल, तुम्ही आतमध्ये जाऊन आलात, अभिवादन करून आलात, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। आजचा दिवस म्हणजे खरोखरच आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे। आम्ही पनवेलवरून आलोय, न्यू कपलच आहे तसे। दरवर्षी येतो, आई वडिलांसोबत येतो, इथे राहते, गर्दी असते, सकाळी असते। आम्ही संध्याकाळचं येतो, म्हणजे रात्रीचं येतो 13 तारखेला, पण आज सकाळी आलोय पहाटेचं। तर खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न वातावरण वाटतं। आणि आजचा दिवस म्हणजे कसं आहे की दिवसभर सगळीकडे घाई असणारच लोकांची, प्लस भोजन वगैरे असतं, मिरवणूक संध्याकाळची असणार। त्याच्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहे की आजचा दिवस आम्हाला खरंच खूप काहीतरी म्हणजे सरप्राईज सारखं किंवा स्पेशल आम्ही सेलिब्रेट करू याच्यासाठी। नवीनच जोडपा आहेत तुम्ही आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खूप स्पेशल सारखा आहे, कारण या ठिकाणी येऊन अभिवादन करणं आणि काय कसं सांगाल आजचा दिवस कसा महत्त्वाचा आहे? आजचा दिवस ॲक्च्युली जसं दिवाळीत असते आणि आज सकाळी म्हणजे मी पण रात्रीच ऑलरेडी ठरलेलं आमचं की आम्ही 13 तारखेला रात्री जाऊ आणि मग सकाळीच पहिलीच वंदना घेऊ। तर ती म्हणजे मनाची इच्छा पूर्ण झाली तर अजून छान वाटतं आणि खूप म्हणजे